प्रसारित करत आहोत अहमदनगर जिल्हा वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा, 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल पंधरवड्याचं आयोजन आणि अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचं आंदोलन यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य जीवन गौरव आणि कलागौरव पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षीचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉक्टर समीर चव्हाण यांना, विशेष साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार, अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉक्टर श्रीनिवास हेमाडे, डॉक्टर विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी ही माहिती दिली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी अहमदनगरमध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, एकही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल पंधरवाडा आणि पशुसंवर्धन पंधरवाडा आयोजित केला आहे. त्या अनुषंगानं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महसूल पंधरवड्यात महसूल विभागाच्या सेवा अधिक प्रभावीपणे सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत. या निमित्तानं कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये 64,722 प्रकरणं निकाली निघाली आहेत. यामध्ये 1,38,22,51,304 रुपयांची वसुली झाली. या उपक्रमात अहमदनगर जिल्हा राज्यात 3ऱ्या क्रमांकावर आला आहे. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासकीय दृष्टीनं जिल्ह्यात अनेक गैरसोयी आहेत. या नगर जिल्ह्याचं विभाजन करून गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या नव्या जिल्ह्याची घोषणा करावी, या मागणीसाठी श्रीरामपूरमध्ये नुकतंच आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीनं हे आंदोलन केलं. माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानात 3 दिवसांचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली होती. 3ऱ्या दिवशी दहीहंडीनं या उत्सवाचा समारोप झाला. जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलं. हे उपोषण 4 दिवस सुरू होतं. 4थ्या दिवशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनं आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी 15 दिवसात चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागं घेण्यात आलं. यासाठी नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील 11,88,000 शेतकऱ्यांना 1,129 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. आतापर्यंत सुमारे 264 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहेत. दुधाला 40 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. कळस गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर शेण फेकून सरकारचा निषेध केला. तसंच अनेक शेतकऱ्यांनी मुंडन आणि रस्ता रोकोही केलं. तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.